मॅच मध्ये जो संघ विजयी होईल ना तो टॉप 12 मध्ये जाईल. सरळ संडेच्या दिवसाला त्यांची मॅच होईल. लक्षात ठेवा, महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. आजच्या दिवसातील एक मॅच क्वालिफाय झाले सुपर 12 मध्ये भिलवले संघ. त्यानंतर या मॅच मध्ये जो संघ होईल तो क्वालिफाय होईल. पहिलाच बॉल, इथे रनआउटची चान्स झाली असती. दोघेही फलंदाज अगदी जागेवरती थांबले. पहिलाच बॉल डॉट जाईल. गोलंदाज रवी ज्याच्या बाट मधून 50 आले आणि या मॅच मध्ये जर चांगला खेळ केला ना तर हा फटका पाहायचा आहे किती धावा देऊन जाईल. बॉल आणि फिल्डरची रेस, परंतु इथे मात्र बॉल जिंकतोय. 4 धावा धावफलकावरती येतील. धन्यवाद. दोन्ही टीमसाठी महत्त्वाची मॅच आणि पाहायला गेला तर हरिग्राम टीमसाठी तितकीच महत्त्वाची आहे. कारण हरिग्राम टीम जर जाते ना सुपर 12 मध्ये नक्कीच सुपर 6 मध्ये जोपर्यंत जात नाहीये ना तोपर्यंत सिरीज तुमची नक्की नाहीये. फक्त एक आठवण करून देतोय रवीला, जर चांगला खेळ केला तर नक्की चान्सेस आहेत. सुपर 6 मध्ये ज्या वेळेस तुम्ही जाल त्यावेळेस नक्कीच रवीसाठी चान्सेस आहेत. त्यामुळे ही मॅच हरिग्राम टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. हा बॉल सिंगल येईल. हा, आणि इथून जिंकणारा जो संघ असेल ना तो रविवारच्या दिवशी त्यांची सेकंड मॅच असेल. लक्षात ठेवा. हे नक्की सूचना तुम्हाला शेवटला दिल्या जातील अजून एकदा. पण या 2 धावा मॅच संपल्यानंतर आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतील. जी टीम सुपर 12 मध्ये जाईल त्या टीमला सूचना दिल्या जातील. तोपर्यंत सध्या मॅच कडे लक्ष द्यायचं. मॅच आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना टीम लोणावळा संघ 7 वरती खेळतोय. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे बॉल. बॉल वेगाने सीमा पार चाललाय आणि या 4 धावा. पाहूया ग्राउंड वर मैत्रीच्या शिकाचा हारण संग्राम, चला पाहूया ग्राउंड वर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा 11 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती 11 धावा. विकेट नाही मिळाली आहे रवीला, पण गोलंदाज आता दुसऱ्या क्रमांकाचा येईल. संजय हा गोलंदाज. 11 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. दोन्ही टीमच्या बाजूने अगदी बॅलन्स सुरुवात आहे. कारण पाहायला गेलं तर मागडही षटक नाहीये आणि पाहायला गेलं तर कमी धावांचं सुद्धा नाहीये. कारण दोन्ही साईडलाही चांगलं षटक मांडलं जाईल. बॅटिंग करत असताना धावा या 11 धावा फार चांगल्या आहेत. आणि विचार केला पॉवर प्लेचा तर 11 धावा या कमी धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पण येणाऱ्या 12 बॉल इथे मात्र बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. वेगवान गोलंदाज, अगदी वेगावरती स्वार होऊन हा गोलंदाज गोलंदाजी करतोय हरिग्राम टीम कडून. संजय, पहिलाच बॉल अगदी निर्धाव गेलाय. फलंदाज अमितनं मागच्या मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द मॅच पटकावला होता. तोच अमित आता थोडासा अडचणीत. हा फटका फसलाय. थोडासा धाव एक मिळेल, एकापेक्षा जास्त मिळण्यास थोडासा रिस्क आहे. त्यामुळे ही धाव मात्र एकाच वरती समाधान मानलं आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय आता 12 या धावसंख्येवरती. स्ट्राईकला असेल अमोल आणि अमित ही जोडी मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये त्यांनी विकेट गमावली नव्हती आणि त्यानंतर चांगली टोटल. परंतु इथे फटका फसलाय असं वाटतंय, परंतु बॉल जाईल 6. आणि काय प्रयत्न झाले होते रवीकडनं. अगदी 3-4 फूट हवेमध्ये उडाला होता रवी, पण त्याच्याही आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. त्यामुळे जाईल षटकार. साहेबांचे वडील इथे आलेत. बाबा आपण या स्टेजमध्ये बसायचंय. किती रन गेले रे आता?
हा फटका पुन्हा एकदा हवेत आहे, पाहायचंय आता मात्र झेल होईल. रवी आता चुकी करणार नाहीये. रवी मात्र फार प्रयत्न करतो आपल्या टीमसाठी. आतिषबाजी आज पाहायला मिळणार. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. 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 धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड पाहू शकाल आपण 18 या धावसंख्येवरती, 2 गडी बाद 18. स्ट्राईकला मोहन. धावा पाहायला गेलं तर लोणावळा टीमच्या चांगल्या आहेत दोन षटकामध्ये. या बॉलवरती काय घडेल? फटका चांगला आहे, बॉल अगदी बाउंड्रीच्या लाईनवरती जाईल, पण तिथे किती धावा मिळतील? धाव मिळेल ती फक्त एक. टाईट फिल्डिंग पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. धावफलकावरती धावा 19. या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. या षटकामध्ये संजूचं कमबॅकिंग षटक राहिलं. बाळू हा आलाय तिसरा गोलंदाज, तिसरा षटक टाकण्यासाठी. रवीचा छोटा बंधू बाळू आलाय, म्हणजे दोन्ही बंधू. दामू कातकरी साहेब आपण इथे आलात, आपण या आपलं मान सन्मान केलं जाईल. दामू कातकरी साहेब, आयोजकांतर्फे तुमचा मान सन्मान केलं जाईल. दामू कातकरी साहेब, बरेचसे पाहुणे आजच्या या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे इथे मान सन्मान केलं गेलं आयोजकांतर्फे. बाळू कातकरी सुद्धा या स्पर्धेसाठी महत्त्वाचा वेळ काढून आलेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल मनापासून आभारी आहोत आणि अगदी सहर्ष स्वागत तुमचं या मॅचमध्ये. बालू हा बॉलर आहे, रवीचा अगदी छोटा बंधू. पहिलाच डॉट बॉल. मोहन आहे स्ट्राईकवरती आहे. इथे चुकी झाली आहे, चुकी नाही आहे खरं तर, नशिबाने साथ दिली नाहीये, कारण बॉल पडल्यानंतर इतका बाउन्स झाला की दोन्ही बाईकच्या धावा आहेत खरं तर, आणि इतका बाउन्स झाला बॉल पडल्यानंतर की यष्टीरक्षकालाही समजलं नाहीये आणि दोन ज्या स्लिप असतात त्यांच्याकडे तर चान्सेस नव्हता आणि या 4 धावा मिळाल्या आणि 4 धावा अगदी नशिबाने मिळाल्या टीम लोणावळासाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा. अजूनही तिसरं षटक चालू असताना काही बॉल शिल्लक असतील. पहिलीच इनिंग चालू असताना हा मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक अगदी आलाय बॉलवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, रनआउटची संधी. इथे मात्र गोलंदाजाने हा बॉल कलेक्ट केला असता तर चित्र थोडेसे वेगळे पाहायला मिळाले असते. पण या धावा 2 कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय लोणावळा 25 या धावसंख्येवरती. 20 धावांची 30 धावांच्या आतमध्ये तुम्हाला रोखायचं आहे. जर नाही रोखलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या टार्गेटचा संघर्ष करावा लागेल. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. येणाऱ्या काही बॉलमध्ये मोठे फटके आले तर मोठ्या धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करावं लागेल. हरिग्राम टीमसाठी अगदी इम्पॉर्टंट मॅच, लोणावळा टीमसाठी सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येईल का? नक्कीच झेल बाद झालाय आणि झेलचा बाद झालाय फलंदाज मोहन. चला न्यू बॅटर इन व्हायचंय लगेच. न्यू बॅटर चला. केलंय दमदार आयोजन, केलंय दमदार. प्रकाश पवार दादांच्या नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर. त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर, त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या आहेत 25 आणि पाहायला गेला तर अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला राहायचं असेल तर या 2 बॉलवरती किमान एक षटकार आणि सिंगल डबल 7-8 धावा येणं गरजेचं आहे, कारण इथे जो संघ विजय होईल ते टॉप 12 मध्ये जाईल. पण तरीही बक्षीस पात्र नसेल हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही टॉप 6 मध्ये जाल तेव्हा तुमच्या नावावरती एखादी ट्रॉफी लागली जाईल. त्यामुळे ही मॅच आणि अजून एक मॅच तुम्हाला जिंकावीच लागेल. आणि बॅटची कडा लागले का बघा, असं वाटलं होतं बॅट पायावरती बॉल आदळलाय, पण
खेळाडू वृत्ती बघा बॅट्समनची. षटकारांची आतिषबाजी आज पाहायला मिळणार. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. 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 धन्यवाद टीचर. नक्कीच या स्पर्धेचा टायटल सॉन्ग अगदी वारंवार वाजवलं जात आहे, कारण ज्या गाण्यामध्ये जे उल्लेख केले ना दमदार आयोजन, नक्कीच तसंच पाहायला मिळतं आहे. अगदी दमदार आयोजन आहे, सगळेच आयोजक अगदी दमदार आहेत आणि अगदी काटेकोर नियमांचं इथे अंमलबजावणी केली जाते. कोणत्याही टीमला आणि कोणत्याही खेळाडूला इथे जर गैरवर्तणूक केला तर नक्कीच तिथे सजा डायरेक्ट केली जाते, डायरेक्ट त्यांच्यावर ॲक्शन केली जाते. त्यामुळे शिस्त फार महत्त्वाची आहे. आणि हा बॉल चांगला फेकला. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, येणारे 18 बॉल 26 धावांची गरज आहे हरिग्राम टीमसाठी. चला लगेच बॅट्समन मैदानाच्या बाहेर या आणि आपली फिल्डिंग लावायची आहे. अजून काही सूचना असतील ती मॅच संपल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. जी टीम या मॅचमध्ये जिंकेल ना त्या टीमसाठी त्या सूचना असतील. आणि हां, टीम कोणाला अजून टाकायची असेल ना उद्या, तर उद्या एक लॉट्समध्ये एक टीम खाली आहे. मनोज झोरे दादांनी आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. प्रकाश पवार दादांच्या नियोजनात हाय पावर. नियोजनात हाय पावर. नियोजनात हाय पावर. त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर. त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यावर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. 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 नागेश उघडा आणि हिरवा दादांच्या नियोजनाला नाही तोड. नियोजनाला नाही तोड. त्यांच्या नियोजनाला नाही तोड. नारायण उघडा दादांना झाला नाही आजवर कोणीही वर चढ. आजवर कोणीही वर चढ. आजवर कोणीही वर चढ. पळसदरी पंचायत चषक गाजतैर आजवर ने ग्राउंड वर. पळसदरी पंचायत चषक गाजतैर आजवर ने ग्राउंड वर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं धन्यवाद टीचर. गाजतैर. मॅच ऑन होते, अगदी महत्त्वाची मॅच आहे आणि मॅचमध्ये पाहायला गेलं तर टार्गेट थोडंसं कमी आहे. 18 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. 26 धावा तुम्हाला कंपल्सरी चेसिंग कराव्या लागतील. आणि गोलंदाज आपण पाहू शकाल मोहन, स्ट्राईकला फलंदाज असेल रवी, नॉन स्ट्राईकला बाबू. रवी आणि बाबू ही जोडी आता खेळपट्टीवरती. स्ट्राईकला विचार केला तर रवी सारखा एक मोठा खेळाडू आहे. मोहनचा पहिलाच बॉल. बॉल सरळ निर्धाव जाईल. जरी 25-26 धावाचं टार्गेट आहे तरी सुद्धा प्रत्येक डॉट बॉल प्रेशर टाकून जाईल फलंदाजांवरती. रवीकडे क्षमता भरपूर आहे, ताकद भरपूर आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कही तितकाच महत्त्वाचा आहे. जर संपर्कच होत नसेल तर ताकद क्षमता ही काही कामाची नसेल. परंतु येणारे काही बॉल अजूनही शिल्लक असतील. पाहायचंय मोहनचा पुढचा बॉल. इथे फटका पासलाय, बॉल हवेत आहे, पाहायचंय. आणि इथे पुन्हा एकदा पार्टनरशिप मध्ये झेल घेतली गेली आहे. बरेचसे इथे फिल्डिंग सुद्धा एक पाहिले ना आपण, दोघांमध्ये फिल्डिंग झाली होती अगदी पार्टनरशिप मध्ये.
संजय जातोय नवीन बॅट्समन. रवीला खेळायचं होतं, किमान 15-20 धावा जरी आता आल्या असत्या तर एक नाव चर्चेत राहिलं असतं. जरी येणारे काही दिवस अजून बाकी आहेत, काही खेळाडू खेळणं बाकी आहे, परंतु शेवटपर्यंत रवीचं नाव चर्चेत राहिलं असतं. इथे धावा आल्या असत्या तर. इथे मात्र काही घडू शकतं. अजूनही मॅच अजूनही भरपूर बाकी आहे. अजून एकही धाव लागली नाहीये धावफलकावरती. संजय चाललाय लेफ्ट हँड बॅट्समन. अजून एक चांगला बॉल अपील केली जाते पंचांकडे, पण पंचांचा निर्णय काय नक्कीच नॉट आउट असणार आहे. आणि हे लेग बायच्या धावा एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होईल. धावफलकावरती एक धावेनं सुरुवात होते. रवीनं खरं तर चुकी केली आहे. ही मॅच जर का जिंकली ना तर रवीच्या त्याच्यामध्ये 10-15 धावा असत्या तर येणाऱ्या काळामध्ये रवीचं नाव नक्की चर्चेत राहिलं असतं मॅन ऑफ द सिरीजसाठी. परंतु आता ही मॅच जिंकेल का हा मोठा प्रश्न आहे, कारण रवी हा फलंदाज बाद झालाय. येणारे काही दिवस अजूनही शिल्लक आहेत. काही खेळाडू मोठे मोठे खेळणं बाकी आहे या शृंखलेमध्ये, परंतु जोपर्यंत रवीच्या पुढे जात नाहीये तोपर्यंत रवीचं नाव अगदी चर्चेमध्ये राहिलं असतं. पण या मॅचमध्ये अगदी 0वरती बाद झालाय. त्यानंतर मात्र हरिग्राम टीम थोडंसं अडचणीमध्ये आहे. मोहन पहिल्याच 3 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च करतोय. इथेही अपील केली जाते. अजून एक फलंदाज बाद. पंचांनी बॉट वरती केलाय आणि फलंदाज बाद होईल. बाबूला सध्या परतावा लागलाय. बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा बाबू. मैत्रीच्या शिकाचा हारण संग्राम चला पाहूया ग्राउंडवर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. 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 धन्यवाद डीजे. त्यानंतर आता नवीन बॅटर इन झालाय संतोष. अजूनही चांगले षटक आहे. फक्त 1 धाव खर्च केले अमितनं. अमित शेवटच्या मॅच मध्ये मात्र फार चांगली गोलंदाजी करतोय. मोहन आणि मोहनचा विचार केला ना तर पहिल्या मॅच मधून त्याची गोलंदाजी पाहिली आहे. 6 बॉल संपण्याच्या अगोदर त्याला एकतरी वेळा तिथे जाऊन मागे यावं लागतं. एकतरी वेळा तो रनअप मध्ये चुकतोच, परंतु बॉल टाकण्यासाठी चुकत नाहीये. हा फटका मोठा आहे, परंतु मैदानाच्या बाहेर येईल का? नक्कीच. समालोचन कक्षेवरती हा आलेला मोठा फटका. षटकार डीजे. जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. झोरे दादांनी आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. प्रकाश पवार दादांच्या नियोजनात हाय पावर. नियोजनात हाय पावर. नियोजनात हाय पावर. त्यांच्या नावाची चर्चा होते साऱ्या जिल्ह्यात. पहा बॉल किती इम्पॉर्टंट आहे. किरण मुकणे साहेब आपण आला असेल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. किरण मुकणे साहेब आपण या आमच्या समालोचन कक्षामध्ये. बॉल किती इम्पॉर्टंट आहे पहा. बॉल भरपूर आहेत आयोजकांकडे, पण तोच बॉल पाहिजे जो बॅटरने चॉईस केला होता, कारण त्याच्याच वरती आता नजरा बसल्यात. त्या बॉल वरती भरोसा आहे. इथे दांडी गुल कमबॅक केलंय मोहनने पुन्हा एकदा. काय गोलंदाजी करतोय. टीम साठी अगदी 100% प्रयत्न करताना मोहन हा खेळाडू. जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर.
भाग्येश उघडा नीला हिरवा दादांच्या नियोजनाला नाही तोड नियोजनाला नाही तोड त्यांच्या नियोजनाला नाही तोड नारायण उघडा दादांना झाला नाही आजवर कोणीही वर चढ. धन्यवाद डीजे. मॅच अगदी शेवटच्या क्षणाला येऊन ठेपल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत फक्त 7. येणारे 12 बॉल 19 धावेची गरज हरिग्राम टीमला. स्ट्राईकसाठी फलंदाज संजय, तर नॉन स्ट्राईकला गेलाय संतोष. रमेश गोलंदाज अमोल. अमोल आहे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईकला. अमोलसाठी सोपा नसणार आहे. हवेचा वेग पाहिला तर अगदी लेफ्ट बॅट्समनला फायदेशीर ठरणारा हवेचा वेग, हवेची दिशा अगदी लेफ्ट हँड बॅट्समनसाठी फायदेशीर ठरेल. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क आता बॅट्समनला करावा लागेल. पाहायचा आहे पहिला बॉल. इथे मात्र बॉल निर्धाव जातोय. एक एक डॉट बॉल लोणावळा टीमसाठी महत्वाचा आहे आणि एक एक धाव हरिग्राम टीमसाठी महत्वाचे आहे. अजून येणारे 5 बॉल असतील दुसऱ्या षटकाचे. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा धावतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला बॉल. लोणावळा टीम अगदी या मॅच मध्ये दादागिरी करते. एक एक बॉल अगदी टप्पा आणि लाईन प्रत्येक बॉल वरती बदलली जाते. व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. अजून 19 धावेची गरज आहे. 10 बॉल 19. जिथे 12 बॉल 19 धावांची गरज होती तिथून मात्र गोलंदाज अमोलनं कमबॅक केलाय. 10 बॉल 19. हा बॉल बराचसा बाहेर चाललाय वाईड लाईनच्या, त्यामुळे 1 धाव अतिरिक्त मिळेल. आता मात्र 10 बॉल 18 धावा आणि टार्गेट मध्ये 1 धाव ऍड केली जाईल. टोटल गेली 8 या धावसंख्येवरती. 10 बॉल 18 धावा. फलंदाज मोठा फटका येईल का? बॉल जाईल सीमा पार 6 धावेसाठी. जिथे कमबॅक झालं होतं तिथे हा मोठा फटका आलाय. बॉल आलाय का मैदानामध्ये? कारण तो बॉल आल्याशिवाय बॅट्समन काय बॉल खेळत नाहीये, त्यामुळे तो बॉल लगेच मैदानामध्ये आणा. दुसरा बॉल देऊ का? आम्ही लगेच तयार आहोत दुसरा बॉल देण्यासाठी, पण बॅट्समन तयार नाहीये. आता बघा बॉल रोलिंग बॉल दिला जाईल. हा पंचांचा आयोजकांचा निर्णय आहे. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. संजयच्या बॅटमधून एक मोठा फटका. त्यानंतर या मॅचची पूर्णपणे हवा निघाली आहे. पाहायचंय हा बॉल खराब आहे. इथे प्रेशर घेतोय गोलंदाज अमोल, कारण मागच्या बॉलवरती मोठा फटका आला होता. त्यानंतर आता जर मोठा फटका आला तर मॅच मात्र पूर्ण हातातून निघून जाईल. हाच प्रेशर गोलंदाजाने घेतला आणि चांगला बॉल फेकण्याच्या नादामध्ये हा बॉल वाईट फेकून दिलाय. पाहायचंय अजून पुढचा बॉल. गोलंदाज अमोल थोडस प्रेशर मध्ये. पुढचा बॉल. इथे मात्र बॉल विकेटचे चान्स मात्र गमावले, पण लेग बायची 1 धाव मिळेल आणि एका धावेनं संघाच्या धावसंख्या झाल्या 16. टार्गेटच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला. आता मात्र 8 बॉल आणि 10 धावेची गरज आहे. 8 बॉल 10 धावा. लगातार 2 डॉट बॉल फेकावे लागतील. आवाज करू नका पाठीराखे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील. मॅच मात्र पूर्ण होईल यात काही शंका नाहीये. जरी तुम्ही शांत बसले तरी ही मॅच मात्र कंप्लीट करतील पंच. टेन्शन घेऊ नका. शेवटपर्यंत कोण जिंकेल कोण हारेल हे फक्त पाहायचं आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे, त्यामुळे दोन्ही टीम अगदी जिंकण्यासाठी खेळत आहेत. एखादा डॉट बॉल केला तर फलंदाजावरती प्रेशर येतो, एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजावरती प्रेशर येतो. त्यामुळे दोन्ही टीम अगदी आता सध्या तरी प्रेशर मध्ये आहेत. कारण इथून जर बाहेर जायचं असेल तर फार मोठी 8 बॉल 10 धावा.
पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाहीये, त्यामुळे आता मात्र विकेट जाईल. लोणावळा टीम पुन्हा एकदा कमबॅक करते. आता मात्र 7 बॉल 10 धावेची गरज. चला न्यू बॅटर लगेच पाठवा. ग्राउंडवर पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. 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 धन्यवाद विजय. किरण मुकणे साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, तुमचं अगदी सहर्ष स्वागत आणि तुमचं मान सन्मान केलं जाईल. आमचं नागेश उगडा साहेबांच्या हस्ते तुम्हाला शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेमध्ये अगदी सन्मानित केलं जाईल. कारण आपले आयोजक आहेत ना, सर्व पाहुण्यांचं अगदी मान सन्मान केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं इथे मान सन्मान केलं गेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये बरेचसे प्रमुख पाहुणे अतिथी मान्यवर इथे उपस्थित झाले. सर्वांचे मान सन्मान केलं. त्यानंतर आपण पाहू शकाल ही मॅच अगदी समाप्त होण्याच्या दिशेनं चालले, जिथे 7 बॉल 10 धावेची गरज असताना लोणावळा टीम एका बाजूला संघर्ष करतोय, तर ती गेली नाहीये मॅच. अजूनही जर चांगली गोलंदाजी झाली तर मॅच जिंकू शकते लोणावळा टीम, आणि बॅटिंग चांगली झाली तर हरिग्राम टीम सुद्धा ही मॅच जिंकू शकते. अगदी बॅलन्स आहे, कुठेही मॅच जाऊ शकते, कोणत्याही बाजूला मॅच जिंकू शकते. फील्डिंग करत असताना लोणावळा टीम सुद्धा जाईल टॉप 12 मध्ये, आणि फलंदाजी करत असताना चान्सेस आहेत हरिग्राम टीमला सुद्धा. पाहायचं पहिला बॉल गोलंदाज अमितचा, तर फलंदाज असेल लेफ्ट हँड बॅट्समन संजयकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि हवेचा अगदी वेग त्याच्या बाजूने आहे. पाहायचंय नशिबाने साथ दिली तर मोठे फटके येतील, परंतु जर गोलंदाजी अगदी हवेच्या विरुद्ध दिशेला झाली तर मात्र कमबॅक होईल लोणावळा टीम सुद्धा फार दूरवरून आलेला संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. पाहायचंय 6 बॉल 10 धावेची गरज. इथे एज लागली, झेल सोडली गेली आहे. इथे मात्र ही झेल पकडली असती तर मॅच सुद्धा अगदी 50% तुमच्या बाजूने झुकली असती, 50-70% तुमच्या बाजूने घुसली असती, पण आता तसं घडत नाहीये. 1 धाव ऍड होईल धाव फलकावरती. 5 बॉल 9 धावेची गरज अजूनही आहे. 5 बॉल 9 धावा. नवीन बॅटर इन झाला होता अरुणकडे आता स्ट्राईक आहे. अरुणचा नंबर आतापर्यंत लागला नव्हता, पण आता अरुणला या महत्वाच्या मॅच मध्ये पाठवलं गेलंय. 5 बॉल 9 धावांची गरज आहे. गोलंदाज अमित. पाहायचंय पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे अगदी, आणि ते काय घडेल. टीम लोणावळा अगदी अरुणला बाद केल्यानंतर 8 बॉल 9 धावा आता कठीण जातील. हरिग्राम टीम त्यातून मॅच घालवते की काय असं वाटलंय. हरिग्राम टीमला फार इम्पॉर्टंट मॅच आहे, मी मगाचपासून म्हणतोय. कारण नागेश उघडा नीला हिरवा दादांच्या नियोजनाला नाही तोड. नियोजनाला नाही तोड. नियोजनाला नाही तोड. नारायण उघडा दादांना झाला नाही. राज चाललाय नवीन बॅट्समन. राजला आता काही करून मॅच जिंकवायची आहे. हरिग्राम टीमचा विचार केला तर काही करून मॅच जिंकवायची आहे. पाहायचंय, कारण त्याचा किमान रवी आजच्या दिवसामध्ये चर्चेत राहिलाय. जर त्याच्या पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोण गेला नाहीये तर त्याचं नाव मात्र राहील चर्चेमध्ये, परंतु मॅच जिंकेल का. इथे फटका चांगला आहे, धाव मिळेल किमान 1. पाहायचंय अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल 8 धावा. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे लेफ्टी बॅट्समन. ज्या बॅट्समनची गरज होती ना या धावा चेस करण्यासाठी, तो बॅट्समन लेफ्टी स्ट्राईक वरती आहे. लेफ्टी बॅट्समनच्या बॅटमध्ये बॉल आला, बॅट स्लॉट मध्ये बॉल आला तर नक्कीच सीमा पार होईल. बॅटचा बॉलचा संपर्क होणं गरजेचं आहे. आता पाहायचंय फलंदाज संजय स्ट्राईक वरती. 3 बॉल 8 धावांची गरज आहे. 3 बॉल 8 धावा. अमित हा गोलंदाज. 8 बॉल आणि विकेट जाते. आता मात्र जी आशा होती आशा अगदी संपल्यात आणि कमबॅक करण्याचे दरवाजे जवळजवळ बंद होताना ग्राउंडवर पळसदरी पंचायत चषक गाजतैर. आज वरने ग्राउंडवर
पलसरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर पलसरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर पलसरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाज नवीन बॅटर लुक्काला 2 बॉलमध्ये 8 धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि लुक्काने जर या 8 धावा कंप्लीट केल्या ना तर लुक्काला मात्र गाडीवर नाही तर खांद्यावर घरी घेऊन जातील. नक्कीच अडचणीमध्ये मॅच आहे आणि लुक्का स्ट्राईकवरती आहे. आता लुक्का पाहायचंय येणारे 2 बॉल 8 धावायची गरज. अमित तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. 2 बॉल 8 धावा रोखायच्या आहेत लोणावळा टीमला आणि त्यात जमा करायच्या आहेत हरिग्राम. लुक्काचा फटका मोठा खेचायचा किमान 2 धावा येणं गरजेचं आहे पण इथे झेल बाद. आत्ता मात्र टीम लोणावळा अगदी 90% या मॅचमध्ये आहे पण आपण पाहिलं नो बॉल सुद्धा येत आहेत वाईड बॉल सुद्धा येत आहेत. आता त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. एखादा नो बॉल एखादा वाईड बॉल या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल परंतु षटकार मारणारा फलंदाज मैदानामध्ये आहे का हा प्रश्न आहे. बालू ठाकरे रवी ठाकरेचा छोटा बंधू पाहायचंय काय घडेल. नक्कीच 25-26 धावांचा छोटा टार्गेट होता. सिंगल डबल वरती प्रेशर टाकला असता. एक बॉल 8 धावा अमित आणि इथे फेअर डिलिव्हरी मॅच समाप्त झाले आणि मॅच मात्र जिंकले टीम लोणावळा. लोणावळा टीम सुपर 12 मध्ये गेला. चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला मिळणार चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला एक मिनिट थांबा. लोणावळा टीम साठी एक सूचना आहे. तुम्ही टॉप 12 मध्ये गेलात अजूनही तुम्ही बक्षीस पात्र नाहीये. रविवारी तुमची मॅच असेल आणि तिथे तुम्हाला एक सामना जिंकावाच लागेल. त्यानंतर तुम्ही सुपर 6 मध्ये जाल तेव्हा तुम्हाला बक्षीस पात्र ठरवलं जाईल आणि आजचा दिवस समाप्त झाला. डीजे पलसरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर डीजे एक मिनिट डीजे मॅन ऑफ द मॅच पाहिजे.